गेल्या 10 ते 12 दिवसांपासून ठाणे शहरामध्ये सुरू असलेल्या आंबा महोत्सवाची काल सांगता झाली। आमदार श्री संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्याच कल्पनेतनं सुमारे 18 वर्षांपूर्वी आंबा महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली। तेव्हापासून सातत्याने हा आंबा महोत्सव ठाणेकर नागरिकांसाठी पर्वणी ठरतो आहे। कोकण परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ठाणे शहरातील ग्राहक हे दोनही एकाच व्यासपीठावर इथे एकत्र येतात। यामुळे या ठिकाणी नागरिकांना उत्तम दर्जाचे आंबे रास्त भावात मिळतात आणि कुठल्याही प्रकारचे आडते मथले नसल्याकारणाने कोकण उत्पादक शेतकऱ्यांना देखील उत्कृष्ट अशा प्रकारची बाजारपेठ मिळते। या दृष्टिकोनातून सुमारे 18 वर्षांपूर्वी या आंबा महोत्सवाला सुरुवात झाली। हा आंबा महोत्सव आता ठाणेकर नागरिकांच्या आंबा संस्कृतीचा एक भाग बनला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। दरवर्षी मी आंबा महोत्सवमध्ये येते। खूप छान आंबे इथे मिळतात, म्हणजे बाजारापेक्षा इथे जी क्वालिटी मिळते ना एकदम बेस्ट। आणि इथे पण आता म्हणजे एकाच ठिकाणाहून घेते, पण खूप छान आंबे मिळतात तसे। त्याच्यामुळे मी आवर्जून येते। ह्या वर्षी मला यायला मिळाले नाही, पण आज शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे मी धावत पळत आले आणि घेतलेत आंबे। नमस्कार, मी अण्णा अत्रे बोलतोय। मी इथून मला खूप हे म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या घरच्या शेतकऱ्यांना मदत मिळाली तर मला खूप त्यांना मदत मिळते आणि इथं तुम्हाला खूपच चांगले म्हणजे तुम्हाला जेन्युइन तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतात। त्याबद्दल इकडे आयोजक केल्याबद्दल मी आयोजकांचा पण मी आभारी आहे। नमस्कार। नमस्कार, मी प्रियांका काळे, मी मुलुंडवरूनच आले आणि आज जे तसं बघितलं तर आम्ही बरेच वर्ष येतोय, पण खूप छान आहे, सगळा चांगला प्रतिसाद पण आहे, भरपूर लोक येत आहेत तिथे। छान वाटलं येऊन, व्हरायटीज आहेत खूप, आंब्याचे बरेच प्रकार पण आहेत, छान वाटलं। आंब्याची क्वालिटी खूप चांगली असते इकडे। आंबे जे घेतलेत त्याचे टेस्ट आणि आणि निरनिराळ्या व्हरायटीचे आंबे मिळतात। पायरी, हापूस आणि इतर रत्ना बित्ना जे तुम्ही नवीन काही करता ते आंबे टेस्ट करायला मिळतात आणि खूप चांगले असतात आंबे। नमस्कार, माझं नाव अंकित प्रधान। गेली 4 ते 5 वर्ष ठाण्यामध्ये हा उपक्रम चालू आहे आणि फार सुंदर आहे। आंबा महोत्सवाच्या निमित्ताने ठाणेकरांना चांगल्या क्वालिटीचे आंबे आपल्याला बघायला मिळतात। आता इथे बरेचसे स्टॉल आहेत, साइजेस तुम्ही बघू शकता की छोट्यापासून फार मोठ्यापर्यंत, आणि खूप रास्त दरात इथे ठाणेकरांसाठी आंबा उपलब्ध आहे। आणि गेली 4 वर्ष मी इकडनं आंबे नेतोय आणि दरवर्षी कमीत कमी 2 ते 3 वेळा माझी व्हिजिट होतेच। माझं नाव दयानंद नेने, मी इथे ठाण्यामध्ये राहतो। साकेत म्हणून आमचा कॉम्प्लेक्स आहे इथे। मी गेली 15 वर्ष तर मिनिमम या आंबा महोत्सवाला येतोय आणि आमचा आंबा खाण्याचा सीझन संजय केळकरांचा आंबा महोत्सव सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सुरू करतो, कारण की पहिल्या दिवशी साधारण संध्याकाळी त्यांचा महोत्सव इथे सुरू होतो। खूप गर्दी असते, त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही येत नाही, दुसऱ्या दिवशी जरा गर्दी ओसरली की मग आम्ही येतो। आणि आमचा आंबा महोत्सव, आमची एक 10 मित्रांची टीम आहे, ती इकडनं आंबे घ्यायचे दुसऱ्या दिवशी आणि घरी जाऊन आमरसपुरीची पार्टी करायची।